नमस्कार. वटवृक्षाप्रमाणे तुमच्या आयुष्य स्थैर्य, समृद्धी आणि आनंदाने भरून जाऊ, घरात सुख शांती नांदो. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वडाची पूजा करण्यासाठी मी काय साहित्य नेते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगेल. सगळ्यात आधी पूजेचे ताट, तुपाचे निरंजन, पंचामृत. कोणत्याही शुभ कार्यात पंचामृत हे असतेच. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, कापसाचे वस्त्र. हे वस्त्र मी घरी असलेल्या कापसाचे बनवले व त्याला हळद व कुंकू लावले. आता हळद, कुंकू, अक्षदा, घंटी, पाण्याने भरलेला तांब्या, फुलं, वडाला फेरी मारताना गुंडाळायचे सूत, नंतर सुपारी व नाणे. हे का घेतले हे पुढे कळेलच तुम्हाला. नंतर सावित्री देवीची ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस, गहू किंवा तांदूळ घेतले तरी चालतील. हळद, कुंकू, बाहेर विकत मिळणारे टिकली बांगडी असेल तरी चालेल. माझ्याकडे मोत्याचा गजरा आहे, तो घेतला. नंतर हिरवा चुडा, ओटीत द्यायचे हळकुंड, सुपारी, खोबरे, बदाम, खारीक आणि रुपया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंबा. हा ओटीत असलाच पाहिजे. आता पूजा झाल्यानंतर 2 किंवा 5 किंवा 7 बायकांची ओटी भरायची असते. म्हणून गहू, विड्याची पानं, नाणं, हिरव्या बांगड्या आणि आंबा. मी 5 ओट्या तयार करून घेतल्या. काही भागात बायका मिळत नाहीत तेव्हा 1 किंवा 2 बायकांची ओटी भरली तरी चालते. आता पूजेला जाताना हात पुसायला नॅपकिन व बसायला आसन आठवणीने ठेवायचे. त्यामुळे साडी खराब होत नाही व पूजेला बसताना आसन पाहिजेच. पूजेची सगळी तयारी करून वडाच्या झाडाकडे गेलो. वडाची पूजा करण्याआधी गणपतीची पूजा करावी म्हणून मी इथे विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवून घेतली. जो नाणं आणि सुपारी मी घेतली होती ताटामध्ये, तीच सुपारी घेतली आहे. आणि आता या सुपारीवर पाणी वाहू घालायचं. नंतर पंचामृत वाहू घालायचं. म्हणजे गणपती म्हणून या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे. आणि पंचामृत वाहू घातल्यानंतर परत एकदा पाण्याने आंघोळ घालायची. नंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा लावून घ्यायच्या आणि फूल अर्पण करायचं. आपल्याकडे जे कापसाचं वस्त्र असतं ते वस्त्र गणपतीला अर्पण करायचं. आणि गणपतीची पूजा झाली की मग वडाची पूजा करायची. जशी आपण गणपतीची पूजा केली तशीच वडाची पण पूजा करायची. वडाला आपल्याला पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर पंचामृत स्नान करायचं. पंचामृत स्नान केल्यानंतर परत एकदा आपल्याला पाणी वाहू घालायचं. आणि वडाच्या झाडाला पण हळद, कुंकू, अक्षता वाहू घालायच्या. नंतर आपण 2 कापसाचे वस्त्र आणले होते. 1 कापसाचे वस्त्र आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचे. फूल अर्पण करायचे. नंतर आपण गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य आणला होता, तो मी एका विड्याच्या पानावर ठेवून घेतला आणि त्यावर पाणी फिरवून घेतलं. नंतर सावित्री देवीची ओटी भरायची, आरती केली, वडाला 7 फेऱ्या मारल्या. आता एवढं काही शूट नाही केलं. आजूबाजूला लोक असतात, मग त्यांच्यासमोर मला थोडंसं ऑफवर्ड फील होतं म्हणून मी एवढं काही शूट नाही केलं. पण थोडंफार जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं आहे. घरी
घरी आल्यानंतर तुळशीची पूजा केली, तुळशीला पाणी वाहू घातलं, गंध अक्षता वाहू घातल्या. नंतर सकाळीच मी रांगोळी पण काढली होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.